जीवत्वाची अंत स्वरूपी विराने श्रीराम जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम सुखासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन. परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग नमन. परमादरणीय सुनील काकांना साष्टांग वंदन. आणि श्रोते आपण जगदीशांची मूर्ती माझे प्रत्यक्ष प्रेरणास्थान म्हणून आपणालाही साष्टांग वंदन करते. श्रोते आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती स्थिर होईल माझी मती आपणा कृपा प्रसादे पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय आपला लाजबोल आणि आज आपण नवीन दशकाला सुरुवात करतो आहे. दशक 18वा आणि 18व्या दशकामधला समास पहिला बहुदेवस्थान निरूपण. समासाचं नाव आहे बहुदेवस्थान निरूपण. तर 18वा दशक मध्ये बहुजिन्सी असं याचं नाव दिलेलं आहे समर्थांनी. बहुजिन्सी. बहुजिन्सी म्हणजे जिन्नस म्हणजे बऱ्याचशा वस्तू आपण ज्याला म्हणतो. मग आता या ठिकाणी जिन्नस कोणते आहेत? दशक 18व्या मध्ये समर्थांनी 10 विषयांवर विविध विषयांवर प्रकाश टाकलेला आहे आणि म्हणून त्याला बहुजिन्सी असं म्हणतात. ह्याच्यामध्ये जायचं नाही, त्याचा ढोबळमानाने अर्थ बघायचा आणि पुढे चालायचं. यातला समास पहिला आहे बहुदेवस्थान. आता परत प्रश्न आला बहुजिन्सी बहुदेवस्थान काय समर्थांना म्हणायचं या ठिकाणी? बहुदेवस्थान म्हणजे काय? अनेक ठिकाणी देवस्थाने असतात. देवस्थानाला काही कमी आहे का? अजिबात नाही. आणि अशा या देवस्थानासंबंधी समर्थ म्हणतात आहे का? हाही तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी बहुदेवस्थानाच्या याच्यामधून समर्थांनी आम्हाला फार सुंदर उपदेश केलेला आहे. समर्थ म्हणतात की देवस्थान खूप असतात आणि प्रत्येक देवस्थानांमध्ये देवताही भिन्न भिन्न देवता असतात. भिन्न भिन्न देवता त्यांची भिन्न भिन्न ठिकाणं असतात म्हणून त्यांना देवस्थान. देवस्थान म्हणजे देव जिथे राहतात ते स्थान म्हणून देवस्थान. पंढरपूरचं देवस्थान, तुळजापूरचं देवस्थान, माहूरचं देवस्थान, सप्तशृंगीचं देवस्थान. म्हणजे या ठिकाणी विशिष्ट देवतांचा वास असतो आणि म्हणून त्यांना देवस्थान असं म्हणतात. असे समर्थांनी किती सांगितले? बहु सांगितले. म्हणजे खूप देवस्थान आहेत. आपल्यालाही माहिती आहे सगळे. मग एवढं सांगण्यामागे समर्थांचा काय उद्देश आहे? माणूस कसा आहे? माणूस भावनिक आहे. भावनिक पिंड असतो आणि परमार्थाची सुरुवात पहिले भावनेपासून सुरुवात होते. भावनेच्या स्तरावर पहिले परमार्थ सुरू होतो आणि मग त्याला मात्र भावापर्यंत न्यायचं असतो. हे कधीच विसरता कामा नये आम्ही साधकांनी. भावनेच्या स्तरापासून परमार्थ म्हणजे तुळजापूरची देवी, माहूरची देवी. माहूरला चला दर्शनाला, तुळजापूरला जाऊया दर्शनाला. विविध स्थानांवरचे विविध देवदेवता आणि तिथे त्या वास करतात. हा सर्वप्रथम आमची ती एक भावना.
सर्वप्रथम आमची तयार झालेली भावना देवतेबद्दलची, की त्या ठिकाणीच ते वास करतात. काका गमतीने गोष्ट सांगतात, की कोल्हापूरचे लोक तुळजापूरच्या देवीला जातात हो दर्शनाला, ती पावते म्हणून. आणि तुळजापूरचे लोक कोल्हापूरच्या देवीला येतात. ते जागृत स्थान आहे म्हणून. काका नेहमी गमतीने ही गोष्ट आपल्याला सांगत असतात. काकांच्या ह्या विनोदामध्ये खूप मार्मिकता आहे. तुळजापूरची देवी असो की कोल्हापूरची देवी असो, देवी तर एकच आहे, त्यात तर काही भेद नाही. पण आम्ही भेद केला, माणसाने भेद केला. आणि म्हणून भेद का केला? भावना तिथे होत्या म्हणून. भावनेपोटी आम्ही हा भेद करतो आणि भावनेपोटी आम्ही भगवंताची उपासनेला सुरुवात करतो. आणि ह्या उपासने मधूनच आम्ही ईश्वराला नाना रूपे दिली, नाना नाव पण दिली आणि त्याचे आम्ही वर्णन पण करत असतो. भावनेपासून सुरुवात परमार्थाला. परंतु या भावनेपासून जरी सुरुवात झाली तरी सुद्धा भाव आमचा अंतर्भाव एकच असावा, अंतर्भावापर्यंत आम्ही हे येऊन पोहोचावं, यासाठी हे सगळं आहे. बहुदेवस्थानावर जरी गेलो दर्शनाला, तरी सुद्धा त्या दर्शन घेत असताना अंतरंगामध्ये एकच विचार ठेवायचा आहे, की ठिकठिकाणच्या देवदेवता जरी भिन्न भिन्न असल्या तरी त्या सगळ्या ब्रह्मरूप आहे, चैतन्य स्वरूप आहेत. ते चैतन्य एकच आहे, ते मी आहे. आपण ज्यावेळेला तीर्थयात्रेला जातो, देवदेवतांच्या दर्शनाला जातो, तेव्हा असा भाव असतो का अंतरंगामध्ये? हे तत्व आम्ही त्या उपासना करण्याच्या भरामध्ये विसरून जातो. देवदेवतांच्या स्थानाला चक्कर मारतो, त्याला किती छान दृश्य आहे, किती छान मूर्ती आहे, किती छान मंदिर आहे. आणि तिथे जाऊन हे सगळं सुंदर 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 मध्ये आम्ही रमतो आणि त्या भगवंतापाशी 2च मिनिटं उभं राहायला मिळतं हो, की लगेच ते पंडे लोक मला बाजूला काढतात. तर आम्ही त्या 2 मिनिटात त्यांचं रूप बघतो, बाजूला होतो, रूपामागचं स्वरूप विसरून जातो. आणि काय लक्षात राहतो? बाकीचं सगळं. फार सुंदर तीर्थस्थान आहे, फार सुंदर तीर्थक्षेत्र आहे. कशासाठी तीर्थयात्रा करायची? तीर्थयात्रा करताना अंतरंगामध्ये एक भाव तयार व्हावा. अनेक तीर्थांना भेटी जरी दिल्या तरी एकच भाव तयार व्हावा, तो म्हणजे सर्व तीर्थामधले असलेले जे नाना रूप घेतलेले देव आहेत, ते स्वरूपाने एकच आहे. सगळे चैतन्य रूप आहे. चैतन्याचा तो सगळा विलास आहे. देव दर्शन करताना अंतरंगात जर का चैतन्य हे तत्व लक्षात राहत असेल, तरच मग आमची उपासना, आमचं देवदर्शन, आमची तीर्थयात्रा ही सफल होते. या एका अंतर्भावासाठी तीर्थयात्रा सांगितली आहे संतांनी. तीर्थयात्रेला भेट द्यायची म्हणजे त्यातली प्रेक्षणीय स्थळं थोडी बघायची, त्यातली प्रेक्षणीयता थोडी बघायची, त्याच्यामधलं मनोरंजनात्मक भाग थोडी घ्यायचा. मनोरंजनासाठी थोडी तीर्थयात्रा करतो आपण. अंतर्भाव तयार होण्यासाठी, अंतर्निष्ठता तयार होण्यासाठी, अंतर्निष्ठता तयार होण्यासाठी तीर्थयात्रा आहे. हे कधीच विसरता कामा नये, कधीच नाही. म्हणून तुळजापूरच्या देवीला गेलो, माहूरच्या देवीला गेलो की कोल्हापूरच्या देवीला गेलो, कोणत्याही देवीला गेलो तरी तीच देवी जी आहे ती चिदानंदच आहे, चिदानंद भवानीच आहे. आणि अंतर्भाव तयार व्हायला पाहिजे, चिदानंद भवानी तुझा वेध लागला.
जन्म मरण सकळ दुःख संग भंगला. हा अंतर्भाव जर का बहुदेवस्थानामध्ये फिरून तयार होत असेल तर आमचं बहुदेवस्थानी तीर्थयात्रा जी आहे ती सफल होणार आहे. नाही तर मग यावर्षी आम्ही कुठे गेलो, उत्तरेला गेलो. 4 धाम करण्याचं ठरवलंय दरवर्षी. पण निर्णय होत आहे का अंतःकरणाचा हे कोण बघणार? माझं मला बघावं लागणार. आम्ही 4 धाम केले, आम्ही 4 धाम केले, आम्ही अयोध्येला गेलो, आम्ही अयोध्या पाहिली. याच्यातच सगळं भूषण. अयोध्येमध्ये जाऊन काय बघायचंय नेमकं? कशाचं दर्शन घ्यायचंय? प्रकर्षाने तिथे रामराया विराजमान आहे आणि स्वरूपाने असलेल्या आत्मारामाची ते सारखी आम्हाला जाण देतात आहे. म्हणून प्रकर्षाने तिथे त्या जाण घेण्यासाठी जायचं. जी की आमच्या प्रपंचामध्ये आम्हाला अनेक प्रपंचाचे व्यवधानं असतात, ती सगळी व्यवधानं बाजूला करून फक्त दर्शनाला जायचं. दर्शनाला जात असताना अंतरंगात तोच विचार, गाडीमध्ये नाही तर मग गप्पा टप्पा हसी मजाक व्हॉट्सअप मोबाईल, चाललोय अयोध्येला. ही तीर्थयात्रा नाही. आणि म्हणून समर्थ आम्हाला इथे बहुदेवस्थान ह्या समासाच्या अंतर्गत जर का सांगतात आहे. समर्थांनी आम्हाला 1 ते 20 पर्यंत अनेक देवदेवतांचे या ठिकाणी नावं घेतलेली आहेत आणि त्यांचं कार्यही सांगितलेलं आहे, त्यांचं महत्व पण सांगितलेलं आहे. धन्य विष्णू पाळण करी तुझं नमो गजवदना, तुझा महिमा कळेना, विद्या बुद्धी देसी जना, लहान थोर असेल. हे गजानना तुझे महत्व काही केल्या कळत नाही आणि तू सर्व लहान थोरांना विद्या व बुद्धी देतोस. गजाननापासून सुरुवात केलाय, कारण आपल्याला माहितीये कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात कोणापासून करायची असते? विघ्नहर्ता गजानन. मग ह्या समासामधलं शुभ कार्य कोणते हो? ह्या समासामधलं शुभ कार्य आहे बहुदेवस्थानाला जरी हिंडलो आम्ही तरी आमची अंतरनिष्ठता तयार व्हायला पाहिजे. आम्हाला जगतरूपी फुललेली बाग दिसते संपूर्णपणे, आम्ही ते परंतु ती बाग कोणी फुलली, त्याचा माळी कोण आहे हे आम्हाला कधी दिसत नाही. लक्ष आमचं फक्त बागेकडे असतं, माळ्याकडे लक्षच नसतं. आराम तस्य पश्यन्ति न तपश्यन्ति कश्चन. म्हणजे सगळं आम्हाला दिसतं परंतु त्यामागचं त्याला भगवंताला कुणीच पाहत नाही. त्याच्या दर्शनासाठी कोणीही उत्सुक नसतो. काय देवस्थान आहे, काय किमया आहे भगवंताची, हे सगळं दिसतं पण भगवंतच नाही दिसत आम्हाला. आणि म्हणून भगवंत बघणं, आतील तत्व बघणं याला अंतरनिष्ठता असं म्हणतात. आणि ह्या समासाचा मुख्य उद्देश जर कोणता असेल तर अंतरनिष्ठ होणे. बस साधकांनी अंतरनिष्ठ राहिलं पाहिजे. समर्थांनी अत्यंत सुंदर असं सांगितलं आम्हाला, अंतरनिष्ठ तितुके तरले. कशासाठी अंतरनिष्ठ व्हायचे? पण अंतरनिष्ठ जर आम्ही झालो तर आम्ही तरतो आणि अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. बाह्याकार भरंगले लोकाचारे, शेवट 24/5 ओवी. ही 24वी ओवी आम्हाला सांगतात नाही की अंतरनिष्ठ आम्ही झालो पाहिजे. म्हणून अंतरनिष्ठतेसाठी आम्हाला अनेक देवदेवतांचं दर्शन जरी आम्ही घेतलं तरी त्यांच्यामधलं स्वरूप एक आहे हे आम्हाला पाहता आलं पाहिजे. आणि आम्ही आत्मनिष्ठ झालो पाहिजे. याला म्हणतात अंतरनिष्ठ.
आणि म्हणून अंतर्निष्ठ आम्हाला या समासाच्या माध्यमातून अंतर्निष्ठता आम्हाला आमची विकसित करायची आहे. आणि म्हणून समर्थांनी सुरुवात गजाननापासून केली. विघ्नहर्ता आहे, आमच्या अंतर्निष्ठतेमध्ये कोणतीही आता बाधा येणार नाही. आम्ही विष्णूच्या मंदिरात जरी गेलो तरी सुद्धा विष्णूचं स्वरूपच पाहू. व्यापनोती इति विष्णू. सरस्वतीच्या मंदिरात जरी गेलो तरी सरस्वतीचं आम्ही स्वरूपच पाहू. की चारी वाणीचं अधिष्ठान ही सरस्वती आहे, अधिष्ठान रूपाने असलेली आहे, तेच बघू. शंकराच्या मंदिरात जरी गेलो तरी सुद्धा शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर तो सतत रामनाम जपतो. शंकर शंकर जर रामनाम जपतात तर मी का न जपावं. अंतर्निष्ठता, दर्शन करताना अंतर्निष्ठता कशी सांभाळायची, काय त्याच्यामधलं लक्षात घ्यायचं, हे समर्थांनी प्रत्येक देवाचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि अंतर्निष्ठता तिथे कशी स्वतःची विकसित करायची ते सांगितलेलं आहे. आणि धन्य धन्य इंद्रदेव. गेलो इंद्राच्या मंदिरामध्ये, सकळ देवांचाही देव, इंद्रलोकीचे वैभव काय म्हणून सांगावे. इंद्राच्या मंदिरात गेलो, इंद्रदेवाच्या, कुठे असेल मला माहित नाही, समर्थ म्हणतात त्यात असलं पाहिजे. आता इंद्रदेवांच्या समोर उभं झाल्यानंतर, दर्शन घेतल्यानंतर अंतर्निष्ठता कशी सांभाळायची, तर इंद्रांच्या वैभवाचं वर्णन शब्दाच्या पलीकडे आहे. हे इंद्रदेव अधिष्ठान यांचं कोण आहे, ब्रह्म आहे. आणि त्याचं वर्णन करणं, त्या ब्रह्माचं वर्णन करणं, इंद्राचं वैभव ब्रह्मस्वरूप आहे. आणि ह्या ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करणं शब्दाच्या पलीकडे आहे. म्हणून इंद्रदेव कसे आहेत, धन्य धन्य आहेत. अंतर्निष्ठता, दर्शन घेत असताना मनामध्ये अशा पद्धतीचा विचार आला, अंतर्निष्ठता. विष्णूचं दर्शन घेत असताना व्यापनोती ती विष्णू, आणि एका अंशावर हे आनंदाच्या एका अंशावर हे सगळं जगत वाढत आहे आणि त्याचं वर्धन होत आहे, त्याचा सांभाळ होतो आहे. तो सांभाळ करणारे हे विष्णू आहेत. व्यापनोती ती विष्णू, सगळं जगत यांनी व्यापलेलं आहे. अंतर्निष्ठता, दर्शन घेत असताना समर्थांनी दिलेलं आहे. अंतर्निष्ठता, दर्शनातून अंतर्निष्ठता कशी विकसित करायची हे समर्थांनी दिलंय. हो, वनशंकरी म्हणून दिलाय, धन्य भीम गोलांगुळा दिलेला आहे. तुझा प्रसाद खाऊन जर भक्त तृप्त होतात, तर तुझ्या दर्शनाने मी नित्य तृप्त का न व्हावं. पण कोणत्या दर्शनाने मी तुझ्या होणार आहे, तुझ्या स्वरूप दर्शनाने मी नित्य तृप्त होणार आहे. ह्या बहिरंगाचं जे प्रसाद आहे, बहिरंगी प्रसाद आहे, ह्या प्रसादाने फक्त तृप्त होणार आहे, परंतु स्वरूप दर्शनाने मी नित्य तृप्त होणार आहे. अशा पद्धतीने समर्थांनी 20 ओव्यांपर्यंत आम्हाला सगळे देव दिलेले आहेत. आणि सगळ्या देवांचा विचार कशा पद्धतीने करायचा हा सांगितलाय. याच्यातून समर्थांना इतकंच म्हणायचं आहे की अंतरनिष्ठ आम्हाला व्हायला हवं. बस. अंतर्निष्ठ म्हणजे, आता अंतर्निष्ठता म्हणजे काय, आला की नाही प्रश्न समजून सांगण्याचा. अंतर्निष्ठ तिथून तरले. आता अंतर्निष्ठ म्हणजे आतली निष्ठा. अंतर्निष्ठ म्हणजे आतली निष्ठा. आता आत आणि बाहेर हे शब्द कसे आहेत, हे शब्द सापेक्ष आहे. घराच्या आत, घराच्या बाहेर. आपण कुठे घरात आहात का,
की घराच्या बाहेर आहात, फोन येतो, आपण म्हणतो नाही नाही घरातच आहे. देशात, देशाबाहेर, घटात, घटाच्या बाहेर, म्हणजे आत आणि बाहेर हे शब्द सापेक्ष आहे. आणि आत्मस्वरूप कसं आहे? निरपेक्ष व्यापक आहे. अंतर्निष्ठता चालू आहे बरं का आता. 20 ओव्यांचा संदर्भ संपला. 20 ओव्या आम्हाला अंतर्निष्ठता कशा पद्धतीने दर्शन घेताना आम्ही सांभाळायची हे सांगितलंय. पण त्यानंतर आता समर्थ आम्हाला अंतर्निष्ठ म्हणजे नेमकं काय हे सांगतात आहे. ती अंतर्निष्ठता कशी जपायची, कशी विकसित करायची. आणि म्हणून ब्रह्मतत्व कसं आहे? निरपेक्ष व्यापक आहे. आणि अशा निरपेक्ष व्यापक तत्वाला जर आम्हाला गवसणी घालायची असेल तर आम्हाला सापेक्षतेच्या माध्यमातूनच करावं लागेल. म्हणजे आत बाहेर, आत बाहेर. काय आहे हो आत? या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. या उपाधीच्या आतमध्ये काय आहे? या शरीराच्या आतमध्ये कोणतं तत्व दडलंय? चैतन्य तत्व आहे, आत्मतत्व आहे. ते गुप्तपणाने वास करत आहे. आणि ते मी बघणं, त्याचा मी सतत विचार करणं, याला अंतरनिष्ठ असं म्हणतात. अंतर म्हणजे आत, आतली निष्ठा. आणि ही आतली निष्ठा जेव्हा आमची नसते, म्हणजे आम्ही या शरीराला महत्व ज्या वेळेला देतो, शरीर कसं आहे माझं? सुंदर आहे, कामाचं आहे. हे शरीर काही झालं तरी जाता कामा नये. हे टिकलं पाहिजे, हे सुंदर दिसलं पाहिजे म्हणून ब्युटी पार्लर, हे टिकलं पाहिजे म्हणून योग यागो विधी. आता ह्या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेला आम्ही विचार करतो, या बहिरंगामध्ये जेव्हा आम्ही रमतो त्यावेळेला आम्ही अंतरभ्रष्ट होतो. म्हणजे आतल्या तत्वापासून आम्ही भ्रष्ट झालो. आणि असं आम्ही ज्या वेळेला भ्रष्ट होतो, देवस्थानाला गेलो, देवदर्शनाला गेलो आणि दर्शन काय घ्यायचं? दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, हे विसरलो. दर्शन कोणाचं घ्यायचंय? दर्शन आत्मदर्शन घ्यायचंय. देवदर्शनाला, तीर्थयात्रेला कशासाठी चाललो? आत्मदर्शनासाठी. अंतरनिष्ठता. आणि तेच विसरलो आणि बाकीच्या ह्याच्यातच रमलो हो. देवाचा पोशाख, वातावरण, या देहाच्या आत काय आहे भरलेलं हेच विसरलो. त्या चैतन्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आणि या देहालाच महत्व दिलं. म्हणजे आतील तत्वाबद्दल आम्ही दूर आलो, म्हणजे आम्ही भ्रष्ट झालो, अंतरभ्रष्ट. तुके बुडाले. आणि अंतरभ्रष्ट ज्या वेळेला आम्ही झालो त्यावेळेला मग पुनरपी जननम पुनरपी मरणम तयारच आहे. आणि अंतर्निष्ठ म्हणजे आतलं ज्या वेळेला आम्ही बघतो, आतल्या चैतन्याचा ज्या वेळेला विचार करतो, त्या चैतन्याच्या सम्मुख आम्ही असतो. चैतन्याकार वृत्ती आमची ज्या वेळेला होते तेव्हा ती अंतरनिष्ठता असते. म्हणून सतत वृत्ती कशी ठेवायची? आत्माकार ठेवायची. सतत आत्माकार वृत्ती ठेवायची. ही आत्माकार वृत्ती ठेवणं याला काय म्हणतात? य पश्यती स पश्यती. गीतेमध्ये आपण छान पद्धतीने ऐकलेलं आहे. य पश्यती स पश्यती. याला बघणं असं म्हणतात, याला पाहणं असं म्हणतात, खरं पाहणं असं म्हणतात. काका म्हणतात लुक बिहाइंड. म्हणजे
पाठीमागच बघा, कशाच्या पाठीमागचं? देह आहे, या देहाच्या मागे काय तत्व आहे, म्हणजे अधिष्ठानाला काय आहे, कोणाच्या अधिष्ठानावर हा देह आहे हे बघा. याला य पश्यती सा पश्यती असं म्हणतात. म्हणजे या अविनाशी क्षेत्रामध्ये, या विनाशी क्षेत्रामध्ये एक अविनाशी तत्व आहे, आणि ज्याचं लक्ष त्या अविनाशी तत्वाकडे असतं तोच खऱ्या पद्धतीने पाहतो. आणि असं जो पाहत नाही तो पाहत नाही, पाहत असूनही पाहत नाही. रस्त्याने चाललोय आणि रस्त्याने जात असताना मुलींचा घोळका आपल्या समोरून गेला, आणि योगायोगाने त्यातलीच एक मुलगी बघण्याचा योग आला. मग कोणीतरी आमच्या बरोबर असं ते म्हणतात की अहो त्या मुली गेल्या की नाही, त्यावेळेला त्यामध्ये ही मुलगी होती. आपण काय म्हणतो, नाही मी मुली गेलेल्या पाहिल्या, पण ही मुलगी होती हे मी पाहिलेलं नाही. ती डोळ्यासमोरून जाते पण तिला आम्ही पाहत नसतो. मग केव्हा पाहतो? ज्या वेळेला पाहण्याचा कार्यक्रम असतो तेव्हा आम्ही तिला विशेषत्वाने पाहत असतो. मग तेव्हा ती दिसली नाही का हो? दिसली ना, हीच तर ती मुलगी तिथे होती, पाहिली की. परंतु ती कशी पाहिली? सगळ्या मुलींचा घोळका जातो तशा पद्धतीने ती पाहिली. तिला विशेषत्वाने जेव्हा आम्ही बघतो तेव्हा य पश्यती सा पश्यती होतो. म्हणजे सुरुवातीला आम्हाला आतलं तत्व जे आहे, चैतन्य तत्व आहे, हे विशेषत्वाने पाहावं लागेल. म्हणून सगुणाच्या आधारे, म्हणून बहुत देवस्थान, सगळ्या देवस्थानाला जरी फिरलो आम्ही तरी एकच निर्णय व्हायला पाहिजे की स्वरूपाने सगळे एकच आहे, सगळ्याचं अधिष्ठान ब्रह्म आहे, ते मी आहे. आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला या विनाशवान शरीरामध्ये अविनाशी तत्व आहे, आणि ह्याचं आम्ही या अविनाशी तत्वाकडे लक्ष ठेवून जेव्हा आम्ही सगळी आमची कर्म करतो, आणि ही सगळी कर्म करत असताना ही जी दृष्टी आहे ही खरी दृष्टी आहे. याला खरी दृष्टी म्हणतात, याला अंतरनिष्ठता असं म्हणतात. आणि समर्थ या समासाच्या माध्यमातून फक्त आम्हाला हाच एक संदेश देतात आहे, अंतरनिष्ठता म्हणजे काय, बस हाच एक संदेश देऊन जाईल. म्हणून एवढं जरी लक्षात आलं की अंतरनिष्ठ आम्ही व्हायला पाहिजे, तर ते कसं व्हायला पाहिजे? तर ते अशा पद्धतीने व्हायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर आम्ही या उपाधीवर, या शरीरावरच जर लक्ष ठेवून असलं, कॉन्सन्ट्रेशन जर या शरीरावरच केलं, त्या उपाधीवरच केलं, या दृश्य जगतावरच जर आम्ही कॉन्सन्ट्रेशन केलं, तर आम्ही जे पाहायचं ते पाहिलं नाही. सगळं पाहून सुद्धा आम्ही जे पाहायचं ते पाहिलं नाही, असं आम्हाला आंधळ म्हणतात. कोण? संत. आंधळ्या डोळ्यांनी जग बघतोय. सुनील काकांचं भजन आहे, आंधळ्या डोळ्यांनी जग बघतोय आम्ही, सगळं बघतोय हो, पण जे बघायला पाहिजे तेच बघत नाही. आणि म्हणून आमची फार मोठी फसगत होते, फार मोठी फसगत होते. आणि म्हणून निष्ठा कुठे असायची? निष्ठा कुठे हवी? निष्ठा क्षेत्रज्ञापाशी निष्ठा हवी हो, या चैतन्यापाशी निष्ठा हवी, या वरच्या उपाधीशी निष्ठा नको. आम्ही निष्ठावंत वरच्या उपाधीशी असतो म्हणून आम्ही अंतरभ्रष्ट असतो. आणि म्हणून सतत आम्ही कोणाच्या अनुसंधानात असावं?
या आत्म्याच्या अनुसंधानात असावं. स पश्यती या पश्यती, याला पाहणं असं म्हणतात. पाहणं आणि दिसणं यात खूप मोठा फरक आहे. एखादी गोष्ट दिसते पण आम्ही पाहिलीच असते असं नाही. खूपदा आपला अनुभव असतो, खूप साऱ्या गोष्टी दिसतात, पण विशेषत्वाने जेव्हा आम्ही ती बघतो, प्रकर्षाने ज्यावेळेला आम्ही ती बघतो, तेव्हा त्याला पाहणं असं म्हणतात. आणि म्हणून आम्हाला चैतन्य जे आहे हे विशेषत्वाने पाहायचं आहे. आणि म्हणून ते पहिले आम्हाला सापेक्षतेने पाहावं लागतो, उपाधीच्या माध्यमातून पाहावं लागतो. देवदर्शनाला गेल्यानंतर त्या देवतेची जी सुबक मूर्ती आहे, प्रसन्न मूर्ती आहे, त्या मूर्तीच्या मागचं चैतन्य तत्व आम्हाला पाहता आलं पाहिजे. हे समर्थांना आम्हाला सांगायचं आहे. मग कसं आहे हे अविनाशी तत्व, हे चैतन्य कसं आहे पाहायचं आहे. मग आता आम्हाला पाहणं सुरू आहे. अंतर्निष्ठता आम्हाला विकसित करायची आहे. कशा पद्धतीने झाली पाहिजे ती. तर हे जे अविनाशी तत्व आहे हे आमच्या शरीरामध्ये राहतं. चैतन्य शरीरात राहतं, परंतु शरीरापासून ते असंग असतो. त्या अविनाशी तत्वाचा या विनाशी शरीराशी काहीही संबंध अजिबात येत नाही. हे शरीर गेलं तरी सुद्धा ते अविनाशी तत्व आहे आणि ते मी आहे. म्हणून माझ्या शरीराचा जाण्याचा संबंध आता माझ्याशी नाही. अंतर्निष्ठता. मग भय वाटेल का हो शरीर जाण्याचं? सत्रूपाने मी आहे. भूत वर्तमान भविष्य काळात आहे. ह्या शरीराच्या निर्माण होण्यापूर्वी पण मी आहे. हे शरीर आहे तेव्हा मी आहे आणि हे शरीर गेल्यानंतर सुद्धा मी आहे. अंतर्निष्ठता असं हे असंग तत्व आहे, ते मी आहे. त्याचा या शरीराशी काही संबंध नाही, पण त्याच्या अधिष्ठानावर हे शरीर कार्यरत आहे. हे तितकंच महत्वाचं. त्याच्या अधिष्ठानावर हे शरीर सगळं कार्यरत आहे. आकाशाचा संबंध घटाशी येतो का हो? घटामध्ये आकाश असतो, सगळ्या घटामध्ये आकाश असतो. घट फुटले, आकाश फुटतो का? आपण असं कधी म्हणतो का आकाश फुटलं? बरं, घट तयार केला त्याच्यामध्ये आपण आकाश भरलं, असं कधी होतं का? असं कधी शब्दप्रयोग सिद्ध झालाय का? अजिबात नाही झाला. मग आकाशामध्ये घट बांधले की घट बांधल्यानंतर त्यात आकाश टाकलं, काय आहे? आकाशामध्ये घट बांधल्या गेला. आकाशात घट बांधल्या गेला म्हणून तो घट ज्यावेळेला फुटला त्यावेळेला बाहेरचं आकाश आतलं आकाश काहीही संबंध नाही. घट आहे तोपर्यंतच आतलं आकाश बाहेरचं आकाश, घटाच्या बाहेरचं घटाच्या आतलं आकाश. या घटाचा पण तसा संबंध आहे. हे जोपर्यंत हा घट आहे तोपर्यंत आतील चैतन्य त्याच्याकडे आमचं काय पाहिजे? सतत अनुसंधान हवं. अंतर्निष्ठ तितुके तरले. अशी अंतर्निष्ठता जर असेल तर आम्ही सहज तरून जातो. म्हणजे काय होतं? हा भवसागर तरून जातो म्हणजे काय होतं? म्हणजे या भवसागरामध्ये आता परत येणे नाही. जन्म मृत्यू नाही, येणे जाणे नाही, पुनरपी संसारा येणे नाही.
याला तरणं असं म्हणतात. नावेमध्ये बसतो आणि आपण सहज लिलया तरून जातो. नदी ही नाव का फुटकी असली तर आपण बुडतो. नाव कशी पाहिजे? पक्की हवी की नाही हो? म्हणून अंतर्निष्ठता कशी हवी? ती निष्ठा आमची कशानीच विचलित होता कामा नये. तरच आम्ही तरू, नाही तर मग भ्रष्ट होऊ. नावेत पाणी भरेल आणि आम्ही पाणी रूप होऊ. राहिलं आनंद रूप होण्याचं. पाणी रूप होऊ. पाण्याशी ऐक्य. पुनरपि जननम पुनरपि मरणम. आणि म्हणून याच ठिकाणी सगळी गडबड जी आहे ती इथेच होते. मला सोडून जाणार ते नक्की काय आहे? मी जाणार ही कल्पना आहे. फक्त कल्पना आहे मी जाणारी. मी जाणारच नाही. जाणार कोण आहे? हा देह, हा अचेतन जडच आहे. आणि म्हणून निष्ठा ठेवायची असेल तर या आतल्या चैतन्याची निष्ठा ठेवायची, आत्मनिष्ठा ठेवायची. आणि अशी आत्मनिष्ठा ठेवत असताना असंगत्व मात्र जपायचं. खूप महत्वाचं आहे. अंतर्निष्ठतेसाठी हे सगळं खूप महत्वाचं आहे. लहानपणचा मी, बाल, त्यानंतर तरुणपणातला मी आणि वृद्धपकाळातला मी बदललो असं आपल्याला वाटतं का हो कधी? भेटले लहानपणचे मित्र, सगळ्या लहानपणच्या गोष्टी, आणि असं करत असताना मी मात्र माझा देह बदलला हे आम्ही मान्य करतो, पण मी बदललो असं कोणी मान्य करतं का? अजिबात नाही. त्या मी जो न बदलणारा मी आहे ते माझं खरं स्वरूप आहे. हे जर मी त्यावेळेला लक्षात घेतलं सतत तर मी अंतर्निष्ठ झालो. याला अंतर्निष्ठता असं म्हणतात. म्हणून लक्षात ठेवायचं की शिशुपणचा मीच, बालपणचा मीच, वृद्धत्वात सुद्धा मीच. परंतु हे आम्हाला श्रद्धेने स्वीकारता आलं पाहिजे. श्रद्धेने स्वीकारता आलं पाहिजे. आणि श्रद्धा कोणावर? श्री गुरूंवर. श्री गुरूंवर नितांत श्रद्धा. तत्व कोणी पाहिलंय का होते? कोणीच पाहिलं नाही. परंतु ते चैतन्य आतमध्ये आहे हे आम्हाला श्री गुरु सांगतात आहेत. मग श्री गुरु सांगतात आहे ते आम्ही सहर्ष स्वीकारावं, अत्यंत श्रद्धेने स्वीकारावं आणि त्यावर श्रद्धा ठेवावी, अंतर्निष्ठ. म्हणून सगळ्यात पहिले आधी श्री गुरूंवर श्रद्धा हवी. माझे श्री गुरु ब्रह्मरूप आहेत. ते मला ब्रह्मरूप करणार आहेत. ते ब्रह्मशास्त्रात जसं आहे तसंच ते मला सांगतात आहेत. आणि मी ब्रह्म आहे. श्रद्धेचा विकास करावा आणि अंतर्निष्ठता सांभाळावी. हिला अंतर्निष्ठता असं म्हणतात. आणि शरीराकडे अशा पद्धतीने संत आपल्या शरीराकडे ज्या दृष्टीने बघतात ना, ती दृष्टी आम्ही कमवावी हो नेहमी. ती दृष्टी आम्ही कमवावी. आणि अशी दृष्टी जेव्हा आम्ही कमवली तेव्हा मग मी सतरूप आहे. मला होणारं ज्ञान जे आहे ते कोणामुळे ज्ञान होत आहे? त्या चित्रूप आत्म्यामुळे होत आहे. तो मी आहे. म्हणजे आता जे होणारं ज्ञान आहे सगळं बाह्य जगताचं ज्ञान आहे, ही सगळी बहिर्मुखता आहे.
पण ती बहिर्मुखतेसाठी हे बहिर्मुखता, हे सगळं ज्ञान मला का होतंय? बाह्य ज्ञान का होतंय? अंतर्ज्ञानामुळे. मी मूळचा ज्ञानरूप आहे, म्हणून मला हे बाह्य जगताचं ज्ञान होत आहे, बाकी सगळं ज्ञान होत आहे. कळतं बरं का मला तुमची बोलणी, म्हणतो की नाही आपण, कळतं कळतं. लेकी बोले सुने लागे, सगळं कळलं. कोणामुळे कळलं हो? ती व्यक्ती बोलल्यामुळे कळलं? अजिबात नाही. तसं असतं तर ह्यालाही कळलं असतं होय. अचेतन जोड ह्यालाही कळलं असतं. किती छान आहे हे, असं म्हणेल मी. चार्जर किती छान आहे यालाही कळलं असतं. हे खुदकन हसलं असतं, पण नाही ना हसत हे. मग कोणाला कळलं? कळलं बरं, सगळं कळलं आम्हाला. आपण काय बोलता आहे, आपल्या बोलण्याचा उद्देश काय आहे, सगळं कळलं. जास्ती सांगण्याची गरज नाही. कोणामुळे कळलं? ज्ञानरूप तत्वामुळे ते ज्ञान झालं. ते मी आहे, अंतर्निष्ठ तितुके तरले. ज्ञानरूप मी आहे, सतरूप मी आहे, ज्ञानरूप मी आहे, आनंद रूप मी आहे. रडतो आपण, रडल्यानंतर हलकं हलकं वाटतं. असं हलकं हलकं वाटतं. आता तुमच्या जवळ कसं आम्ही मोकळ होऊन गेलो, आनंदासाठीच आहे ते. सुख आणि दुःखामधून आनंदच. कुठून आला हा आनंद? एक हवं म्हणून आनंद. हवा, एखादी गोष्ट हवी म्हणून सुख असतं, आणि नको म्हणूनही सुखच असते. वाघ नको, नसून सुख आहे त्याच्यात. मग हे कोणामुळे? मी मूळचा आनंद रूप आहे. प्रिय आणि अप्रियत्व जे आहे, हे मी मूळचा आनंद रूप असल्यामुळे प्रिय अप्रियत्व. असा मी सच्चित आनंद रूप आहे, अंतरनिष्ठ. ही अंतर्निष्ठता प्रत्येक वेळेला आम्हाला सांभाळावी लागेल, प्रत्येक वेळेला सांभाळावी लागेल. आणि असा ज्या वेळेला आम्ही अंतर्निष्ठ होऊ, तेव्हा आम्ही आमचा स्वतःचा नाश होणार नाही, करणार नाही. आम्ही स्वतःचा नाश करतो. देह गेला की मी जाणार, मग कसं, माझ्या मागे कसं होणार बाकीच्यांचं, म्हणून मी जायला नको. स्वतःचा नाश. संत म्हणतात की तू अजय अजर आहे, अमर आहेस. पण हे आमच्या लक्षात राहत नाही. फार कमी मुहूर्त असं हो आमच्या हे लक्षात राहतो. कुठे राहतो? सत्संगाच्या वेळेला राहतं, शिबिराच्या वेळेला राहतं. पण ते मुहूर्त कसे असतात? फार कमी वेळाचे मुहूर्त असतात. फार कमी वेळाचे मुहूर्त असतात ते. जास्तीत जास्त वेळ कसा असतो? मुहूर्त नसलेल्याच वेळा असतात. लक्षच नाही आतल्या तत्वाकडे. बाहेरच छान रमलोय, देवस्थानात गेलोय, देवस्थान फिरतोय, देवस्थानामधले विविध स्थळ बघतोय, त्याच्यातच रमलो. काय छान तीर्थयात्रा झाली, काय छान राहण्याची सोय होती, जेवणाची पण छान सोय. मंदिर तर विचारू नका, स्वच्छ. अहो पण त्या स्वच्छच्या आतमध्ये स्वच्छ तत्व जे आहे, त्याची प्रकर्षाने आठवण आली का? त्याच्यासाठी तू तिथे गेला होतास रे. प्रकर्षाने ते तुला तिथे पटकन मिळणार होतं, पटकन तिथे ऐक्य होणार होतं. ते विसरतो. हे समर्थांना सांगायचं आम्हाला. म्हणून या शरीरामध्ये होणाऱ्या सगळ्या घटना ज्या आहेत ना, या सगळ्या हालचाली ज्या आहेत ना, या प्रकृतीला धरून होतात, हे पक्क लक्षात ठेवायचं.
आणि म्हणून या प्रकृतीमध्ये जर रमलो तर अंतर्भ्रष्ट. आणि ह्या प्रकृतीच्या हालचालीचा माझ्याशी काहीही संबंध नाही, अशा पद्धतीने तो जो जाणतो तोच यथार्थपणे जाणतो. सपश्यते, तोच अंतर्निष्ठ असतो. म्हणून ह्या शरीराच्या हालचालीचा प्रकृतीशी संबंध आहे, माझा ह्याच्याशी काही संबंध नाही. म्हणून कशी हालचाल करावी कहू? पळवाट, माझा संबंधच नाही, मग काही कसेही वागा. नाही, जमत नाही. सदाचार हा थोर सांडू नये. सदाचारीच वर्तन ठेवावं, तरच आम्ही आतमध्ये पाहू शकू, त्यावर स्थिर होऊ शकू. सदाचार फार महत्वाचा आहे. आता हे सगळं जे घडतं, हालचाल, माझ्या शरीराची हालचाल जी घडते, मोठ्या मोठ्याने कार्य केले हो मी, काय मोठे मोठे मिशन राबवले, सगळे लोक कौतुक करतात, खरंच तुमच्याच मुळे आलं कर्तृत्व भाव. परंतु अशा वेळेला जर का प्रकृतीच, सगळी हालचाल ही प्रकृतीची आहे, माझा या प्रकृतीशी काही संबंध नाही, आतमध्ये जर असा सहज निर्णय असेल तर मात्र कर्तृत्व नावाची गोष्ट निघून जाते, कर्तृत्व भ्रांती निघून जाते. अंतरनिष्ठ तुके तरले. आत्मा कसा आहे? अकर्ता आहे. मला पण अकर्ता या भूमिकेत यायचंय, त्याच्याशिवाय मी कसा तरेल? अकर्ता भूमिकेमध्ये मला जेव्हा यायचं असेल त्यावेळेला मला माझ्या देहाच्या व्यापाराशी, माझ्या देहाच्या व्यवहाराशी, व्यापाराकडे मला अशा पद्धतीने बघावं लागेल, तेव्हा मग कर्तृत्व निघून जाईल आणि मी अकर्ता या भूमिकेमध्ये येईल. आणि ही भूमिका मला कायमची टिकवायची आहे. अंतरनिष्ठता, आतील निष्ठा म्हणतात. अशा जर का आम्ही या भूमिका कायम ठेवल्या तर ईश्वर करविता आहे, जीव करता आहे आणि मी आत्मा आहे, मी अकर्ता आहे. सपश्यते. आता आम्ही जे बघायला पाहिजे, जसं बघायला पाहिजे तसं बघतो आहे. उभा हो रामरायाच्या दरबारामध्ये आणि चिंतन चालू आहे आत्मारामाचं. स्थिरता स्थिर झालोय आत्माराम. रामरायाचं दर्शन घेणं सुरू आहे, पाहणं सुरू आहे रामरायाला. अंतर्निष्ठता, ही अंतर्निष्ठता आहे. अशा पद्धतीची अंतर्निष्ठता ज्या वेळेला असतं त्यावेळेला मग ही अंतर्निष्ठता जशी जशी आमची विकसित होते त्यावेळेला मग सर्व भूतांचे भाव एका परमेश्वराच्या ठिकाणी स्थित आहे, इथे आम्ही स्थिर होतो. एका परमात्मा स्वरूपामध्ये सगळ्या भूतांचा विस्तार आहे, इथे आम्ही स्थिर होतो. अंतर्निष्ठता इथपर्यंत आणायची. दर्शनापासून सुरुवात केली अंतर्निष्ठतेला, त्या दर्शनामधली अंतर्निष्ठता विकसित करत 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 देहाचे व्यापार, देहाकडे कसं बघायचं, करते पण कसं घालवायचं, सतरूप चित्रूप आनंद रूपता कशी समजून घ्यायची, सगळं बघितले अँगल. आणि आता मात्र असं करता करता ह्या परमात्मा स्वरूपातच सगळ्या भूतांचा विस्तार आहे, अशी ज्या वेळेला निष्ठा, अंतर्निष्ठा तयार होते तेव्हा ब्रह्मदर्शन होतं. म्हणजे काय दर्शन होतं ब्रह्माचं? म्हणजे
व्यापक ब्रह्म व्यापक आहे, निरपेक्ष व्यापक आहे याचा अनुभव येतो. आता ते चैतन्य आत आहे, बाहेर आहे, या सापेक्षवादातून आम्ही निघून जातो आणि ते ओतप्रोत भरलेलं आहे चैतन्य. कुठपर्यंत गेली अंतर्निष्ठता बघा. हे चैतन्य ओतप्रोत भरलंय, भरला घनदाट हरी दिसे. आता सर्वत्र हरीच दिसतोय. आता भेद दिसतच नाही. चराचरामधले भेद निघून गेले सगळे. अभेदत्वच एकच परमात्मा. जी जी आकृती दिसते, जे जे आकार दिसतात, जे जे दृश्य दिसतं, तिथे प्रत्येक दृश्य प्रत्येक आकार हा ब्रह्माच्या अधिष्ठानावर आहे. ब्रह्मामध्ये समाविष्ट आहे. अशा पद्धतीचा आम्हाला ज्या वेळेला अनुभव येईल तेव्हा मग तो अनुभव ब्रह्मानुभव याला आम्ही प्राप्त होऊ. ब्रह्मानुभव नावाची गोष्ट नाही की अनुभव येईल आम्ही तो घेऊ, अशातला भाग नाही. ब्रह्मानुभव घ्यायचा नसतो, येत नसतो, तो असतोच. फक्त आम्हाला आत पाहावा लागतो. दृष्टी आमची आत नजर करावी लागते, अंतरनिष्ठ व्हावं लागतं. प्रत्येक आकाराच्या मागे, प्रत्येक भूताच्या आतमध्ये असलेलं जे अधिष्ठान रूपाचं चैतन्य आहे त्याचा सतत विचार आम्हाला करावा लागतो. सतत विचार जेव्हा आम्ही करू तेव्हा आमची एकच दृष्टी होईल. तज्जलानिती शांत उपासिता, छांदोग्य उपनिषद म्हणतात. म्हणजे काय, सगळे जे प्राणी आहे ते त्यापासून तयार झाले, त्यावरच ते जगतात, त्यामध्ये सगळे प्राणी आहे ते त्याच्यातच लीन होतात. आणि म्हणून असं जो पाहतो तो व्यापक ब्रह्माचा अनुभव घेतो. जलानिती शांत उपासित, ताबडतोब तिथेच निर्णय होतो, झालाच पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीची ज्याची दृष्टी जी आहे तिन्ही अवस्थेमध्ये मी आहेच. जागृती, स्वप्न, सुषुप्ती. जागृतीत रमतो आम्ही, काय छान वाटतं हो. सकाळ झाली की सकाळच्या दृश्यात रमतो, दुपारच्या दृश्यात रमतो, संध्याकाळी कंटाळा येतो म्हणून टीव्ही पाहतो. जागृतीत रमतो, अंतर्भ्रष्ट. जागृतीत रमणं, अंतर्भ्रष्टता. पण त्या जागृतीमधले होणारं ज्ञान कोणामुळे होत आहे हे लक्षात घेणं म्हणजे अंतर्निष्ठता. त्या जागृतीचं अधिष्ठान कोण आहे, त्या अधिष्ठानाकडे लक्ष ठेवणं म्हणजे अंतर्निष्ठता. आणि जागृतीत छान रमणं, असं छान वाटतं नाही का. जागं असले की, सगळे जागे असले की तर फारच चांगलं वाटतं नाही का. म्हणजे अंतर्भ्रष्ट झालो. स्वप्न, स्वप्नात रंगलो, छान स्वप्न पडलं, शुभ स्वप्न, अशुभ स्वप्न. पण स्वप्न पडलं, स्वप्नात मला ते दिसलं, माझे डोळे तर बंद होते, शरीर तर नुसतं पडलं होतं, तरी पण मला कसं कळलं, कोणामुळे कळलं, कोणामुळे, या प्रश्नाचं उत्तर जर सतत घेत राहिलो ती अंतर्निष्ठता. आणि स्वप्नाचा अर्थ काढत बसणं, शुभ अशुभ, त्यामुळे काय होतो, आपण व्यत्यय येतात आपल्या दैनंदिन जीवनात. स्वप्न आठवलं ना की कसं नकोसं वाटतं. स्वप्न आठवलं की कसं छान वाटतं हो. मी राजमहालात बसलोय राजा म्हणून,
अंतरभ्रष्ट की तुके बुडाले. स्वप्न कोणाच्या अधिष्ठानावर मला कळतंय, दिसतंय, ज्ञान होतंय? अंतरनिष्ठ. जागृती, स्वप्न, सुषुप्ती तिन्ही अवस्थेचा अतीत मी आहे. या तिन्ही अवस्था माझ्या अधिष्ठानावर आहे. बाल, वृद्ध, बाल, तरुण, वृद्ध या तीन अवस्था माझ्या अधिष्ठानावर आहेत. हा सतत विचार करणं. माझा देह, या सगळ्या देहाचे व्यापार हे ब्रह्माच्या अधिष्ठानावर होतात आहे. कुटस्थाच्या अधिष्ठानावर हा देह चेतन असल्यासारखा वाटतो आहे. ते चेतन तत्व मी आहे. सतत विचार करणं याला अंतरनिष्ठता असं म्हणतात. आणि अशी अंतरनिष्ठता आम्हाला या समासाच्या माध्यमातून समर्थांनी शिकवली आहे. म्हणून अंतरनिष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले, बाह्याकार भरंगले लोकाचारे. म्हणून अंतर्भ्रष्टता आमच्या मधली आम्हाला काढून टाकावी लागेल. अत्यंत प्रयत्नपूर्वक, आम्हाला काढून टाकावे लागेल. आणि म्हणून याचा पहावा विचार, याचा विचार करून पहा. समर्थ आम्हाला सांगतात त्या अनुसंधानासारीसे जळून जाईल किलबिषे, अंतरनिष्ठ ज्ञानी ऐसे विवरुनी पाहती. 23वी ओळी. म्हणून सतत अनुसंधान जर आम्ही ठेवलं तर त्या अनुसंधानाने आतली सगळी किलबिषे जळून जातील आणि अंतरनिष्ठ ज्ञानी आम्ही होऊ. सतत अनुसंधान चैतन्याच असावं. असं हे अनुसंधान आपलं राहील. निधिध्यासन म्हणतात त्याला. आणि निधिध्यासनाचं रूपांतर मग तत्वम पदार्थ शोधन आणि तेच होऊन राहण्यात आहे. हे समर्थांच्या कृपेने निश्चितपणे होईल. श्री गुरूंच्या कृपेने निश्चितपणे होईल अशी प्रार्थना करते. आणि आजच्या विषयाला, चिंतनाला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय असं